मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुजित आता सदाशिवरावांना जोरात ढकलून देतो, तेव्हा आता सुजितची माणसं सदाशिवरावांना पकडतात आणि बाजूला नेऊन उभं करतात। तेव्हा आता लक्ष्मी आणि मीरा या दोघीही सुजितवर खूप चिडलेल्या असतात। आता मीरा ही रागातच म्हणत असते की तुम्ही त्यांना असं पकडून का ठेवलंय, त्यांना अगोदर सोडा। पण आता सुजित ऐकायलाच तयार नसतो। तो त्याच्या माणसांना सांगत असतो अजिबात त्याला सोडायचं नाही। आता तो खूपच अरेरावी करतोय, ही नाटकं करतोय हे पाहून मीराला खूप राग आलेला असतो। ती आता तेथे असणारा चाकूच हातात घेते आणि सुजितवर उगारून म्हणते अगोदर त्यांना सोडा, नाहीतर मग बघ। तेव्हा आता सुजित विचारतो तू काय करणार आहेस मला? त्यावेळी लक्ष्मी म्हणते मीरा नको, काही करू नकोस बाळा तू। पण आता मीरा भयंकर चिडलेली असते। आता सुजित मागे मागे होत असतो। तो म्हणतो तू मला मारणार, तुझी काय हिम्मत आहे? आता रागाच्या भरातच मीरा त्याच्या चाकू चालवते, त्यामुळे आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा सुजितच्या हातातून घळाघळा आता रक्त वाहू लागतं। लक्ष्मी जोरात ओरडते। तेव्हा सुजित आता रागातच मीराला म्हणतो आता तू बघशीनच, लग्न करेन तर तुझ्याशीच, मी तुला कधीही सोडणार नाही, असं म्हणून सुजित हा तिला चॅलेंज देऊनच तेथून जातो। आता सुजित आणि त्याची माणसं तिथून गेल्यानंतर मीरा धावतच सदाशिवरावांकडे जात त्यांना विचारते की त्यांनी जास्त त्रास तर दिला नाही ना? तेव्हा सदाशिवराव म्हणतात नाही। लक्ष्मी म्हणते आता याचा त्रास असाच सुरू राहणार, हा जन्माचा वैरी असल्यासारखा हात धुवून आमच्या मीराच्या आणि आमच्या घराच्या पाठीमागे लागलाय। त्याला मीरीशी लग्न करायचे हे होते तोपर्यंत त्याची अजिबात हिंमत होत नव्हती, परंतु आता त्याचं अतिच होत चाललंय, असं म्हणून लक्ष्मी खूप चिडलेली असते। त्यावेळी सदाशिवराव म्हणतात माझ्या आत्ता ध्यानात आलं की हिच्या वडिलांना हिच्या लग्नाची एवढी काळजी का होती म्हणून। तेव्हा आता लक्ष्मी विचारते खरंच त्यांनी शेवटची इच्छा ही बोलून दाखवली होती का? त्यावेळी सदाशिवराव म्हणतात हो, हीच इच्छा मीराच्या लग्नाची त्यांनी बोलून दाखवली होती। लक्ष्मी म्हणते मला सुद्धा ही इच्छा खूप वेळा त्यांनी बोलून दाखवली होती। त्यांना मीरासाठी एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करणारा, त्याचबरोबर सुटाबुटातला टाय घालणारा मी मुलगा शोधेन, तो गाडी घेऊन येईन आणि आपल्या मीराला घेऊन जाईन। त्यावेळी सदाशिवराव म्हणतात मीरा तू काळजी करू नको, लवकरात लवकर तुम्ही यातून बाहेर पडाल। दुसरीकडे पंकज सारिकाला भेटायला आलेला असतो। ती मात्र त्याच्यावर खूप चिडलेली असते। ती म्हणते अजिबात तुझं तोंड दाखवू नकोस, मी तुला फोन केल्यानंतरच तू इकडे, तुला माझी आठवण सुद्धा येत नाही, असं म्हणून ती त्याला आता खूप बोलते। तो म्हणतो अगं येणारच होतो पण खूप ट्रॅफिक होतं। त्यावेळी ती म्हणते ट्रॅफिक वगैरे ही फक्त सांगायला कारणं असतात, तुला माझ्याकडे यायचंच नव्हतं हे सांग ना, तू तुझ्या फॅमिलीला माझी ओळख करून देणार होता ते सुद्धा केलं नाही। त्यावेळी तो म्हणतो सॉरी, पुढच्या वेळी नक्की करून देईन। ती म्हणते तू फक्त बोलतो करतो तर काहीच नाही, असं म्हणून ती रागातच हॉलमध्ये जाते। तेथे गेल्यानंतर त्याला उशा फेकून मारते। मग आता तो म्हणतो उठाबशा काढू का मी, सॉरी माझं चुकलं, असं म्हणून तो 3-4 उठाबशा काढतो आणि तिला म्हणतो की हे बघ आपण लग्न करणारच आहोत। ती म्हणते पण कधी, कधी तुझा बिझनेस सुरू होणार, कधी पैसे कमावणार आणि कधी आपण लग्न करणार? त्यावेळी ती आता भयंकर चिडलेली असते। तेव्हा तो म्हणतो तीच गुड न्यूज सांगण्यासाठी मी इथे आलोय। तेव्हा ती विचारते कसली गुड न्यूज आहे? मग आता तो म्हणतो की PFचे पैसे पप्पांच्या खात्यावर जमा झाले आहेत। तेव्हा सारिका खूपच खुश होते आणि म्हणते खरंच? तो म्हणतो हो, दोघेही एकमेकांना आता मिठी मारतात। ती म्हणते म्हणजे लवकरात लवकर आता तुझा बिझनेस सुरू होणार आणि आपण दोघे लग्न करणार। पंकज म्हणतो हो, पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे। आता ती विचारते नक्की कसला प्रॉब्लेम? तेव्हा तो म्हणतो सगळे पैसे पप्पा आपल्याला देणार नाहीये। मग आता ती पुन्हा त्याच्यावर ओरडत विचारते मग तुझा बिझनेस सुरू होणार कसा? तो म्हणतो मम्मा आणि मी दोघेही मिळून कडून असा गोडीत पैसा काढून घेणार आहोत। तेव्हा सारिका म्हणते बरं ठीक आहे। तीही आता खूपच खुश होऊन जाते। दुसरीकडे सत्य आता पारावर बसलेला असतो त्याच्या मित्रांसमवेत आणि म्हणत असतो की मी अजिबात लग्न करणार नाही। त्याचवेळी आता नंद्या धावत धावत तेथे येतो। तो खूप रडत असतो। तो म्हणतो सत्य दादा एक प्रॉब्लेम झालाय। सत्य विचारू लागतो काय झालं? त्यावेळी आता तो म्हणतो की माझ्या बाबांना पुन्हा हॉस्पिटलाइज केलंय, लगेच एन्जिओप्लास्टी सुद्धा करावी लागेल कारण त्यांना ब्लॉकेज सांगितलेत। आता माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढे मी खर्च केले, फक्त 25,000 रुपयांची गरज आहे। तेव्हा सत्या म्हणतो बरं ठीक आहे, आपण पाहूयात काहीतरी, असं म्हणून आता तो नंद्याला घेऊन लगेच घरी जायला निघतो। दुसरीकडे आता लक्ष्मी असते, ती सुभाषरावांच्या फोटोकडे सारखी पाहत असते। तर मीरा आणि मधू आतमध्ये किचनमध्ये काम करत असतात। तर राज आपला मोबाईल
मोबाईलमध्ये पाहत बसलेला असतो. त्याचवेळी आता मधू तिच्या आईकडे पाहते आणि तिच्याजवळ जाते. तेव्हा लक्ष्मी घाबरतच म्हणते, तू अजिबात तिकडे स्टॉलवर येत जाऊ नकोस. अगं आपले दुकान आहे ना, आपण ते भाड्याने कोणाला तरी चालवायला देऊ आणि त्याचे पैसे येतील ना त्यातच आपण भागवू. तेव्हा मीरा म्हणते, असं काय झालं अचानक तुला आणि तू एवढी का घाबरतेस? त्यावेळी आता लक्ष्मी म्हणते, अगं बाळा तसं नाही, तो सुजित तिथे येईल आणि पुन्हा तुझ्यावर लग्न करायची जबरदस्ती करेन, अजिबात तू तिकडे यायची नाही. त्यावेळी आता मीरा म्हणते, असं घाबरून जायचं नाही आई, आणि मंदिराजवळ खूप लोक असतात, त्याची ही हिंमत तरी होईल का काही करायची? दादांनी काय शिकवले, अन्याय सहन करायचा नाही आणि सत्याची वाट नेहमी धरायची, म्हणजे माणूस यशस्वी होतो. त्यावेळी आता मधू म्हणते, आई तू काळजी करू नको, अगं मी सकाळची गुऱ्हाळावर येत जाईल, मी संध्याकाळी कॉलेजवरून आल्यानंतर सुद्धा तुझ्याकडे येईल. तेव्हा लक्ष्मी म्हणते, बरं ठीक आहे. मग आता मीरा म्हणते, तुम्ही गप्प बसा. राज देखील आता त्यांच्याजवळ आलेला असतो. ही लक्ष्मी आता सर्वांना गप्प राहायला सांगून राज व मधूला म्हणते की तुम्ही कॉलेजला जायचं आता, आई आणि मी दोघीही दुकान सांभाळणार, त्याची काही हिंमत नाही इकडे यायची. त्यानंतर राज म्हणतो, मधू जाईल ताई कॉलेजला, मग माझं काय? तेव्हा मीरा म्हणते, तू काळजी करू नको बाळा, मी पण उद्या तुझ्या कॉलेजला येणार आहे आणि सरांना सांगणार आहे. आता आपण सर्वजण अगोदर जेवण करून घेऊयात, ताटं घ्या बरं, असं ती मधूला आणि राजला म्हणते. तर लक्ष्मी आता आपल्या तिन्ही लेकरांकडे पाहतच राहते. दुसरीकडे आता सत्या नंद्याला घराबाहेर उभा करतो आणि म्हणतो, थांब जरा 1 मिनिट इथेच उभा राहा, असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये जातो. आता सत्या नेमका काय करतोय ही गोष्ट पंकजला माहीत नसते, म्हणून त्याचा पाठलाग करत आता पंकज हा हळूच त्याच्या रूमबाहेर उभा राहून नक्की तो आतमध्ये काय करतोय हे पाहत असतो. सत्या त्याच्या रूममध्ये जाऊन कपाटामध्ये पैसे शोधत असतो. काही वेळाने त्याला ते पैसे सापडतात सुद्धा. तेव्हा पंकजला आता खूप मोठा धक्का बसतो. निरूपा इकडे आता पीठ मळत असते. त्याचवेळी पंकज म्हणतो, थांबा मम्मा, इकडे ये जरा, असं म्हणून तो पीठ मळता मळताच तिला तिकडे घेऊन जातो. सत्या जेव्हा पैसे मोजत बाहेर येतो तेव्हा आता निरूपा त्याचा हात पकडते. पंकज म्हणतो, मम्मा बघ याने चोरी केली. आता सत्या म्हणतो, मी का चोरी करेन, आपल्या घर खर्चाचे पैसे तेथेच असतात ना, मग मी त्यातून मला काही पैसे पाहिजे होते म्हणून घेतले. निरूपा आता रागातच त्याच्या हातातून ते पैसे घेते आणि म्हणते, चोरटा कुठला, जर तुला पैसे हवे होते ना ह्या माणसांना विचारून ते पैसे घ्यायचे असतात, असं चोरून चोरून नाही. त्यावेळी सत्या म्हणतो, कशाला उगीच कटकट करते, मला पैसे हवे होते म्हणूनच मी घेतलेत. आता निरूपा रागातच म्हणते की वर तोंड करून तू मला सांगतोस का? आता सत्या गुपचूप तिच्या हातातून ते पैसे घेतो आणि मोजतच पुढे चाललेला असतो. निरूपा आता खूपच चिडते आणि तेथे असणारा झाडू घेत त्याच्या पाठीमागे लागते आणि त्याला त्या झाडूनेच मारते. तेव्हा सत्या म्हणतो, तू मला मारते कशाला? ती म्हणते की तू चोरी केली ना म्हणून. त्यावेळी पंकज म्हणतो, हीच तुझी लायकी आहे, तुला अजून तुडवला पाहिजे, स्वतःच्या घरात कुणी चोरी करतं का? आता निरूपा सत्याला खूप मारते. ते पाहून नंद्या बिचारा आपला तेथून निघून जातो. त्यानंतर आता सत्या तो झाडूच पकडतो आणि म्हणतो, मार, मला मारायचं आहे ना, मार. तेव्हा निरूपा म्हणते, उद्धटासारखा बोलतो का? त्यावेळी आता तेथे सदाशिवराव येतात आणि विचारतात, काय झालं? सत्या म्हणतो, बघ ना, अरे बाप, हे माझ्यावर चोरीचा आरोप करतायत, मी दिवसाढवळ्या इथे चोरी करेन का? त्यावेळी सदाशिवराव म्हणतात, झालं काय? तेव्हा हा दारूसाठी जुगारासाठी पैसे घरातून घेत होता असं आता पंकज म्हणतो. निरूपा म्हणते, हो, दारूसाठीच याने पैसे चालवले होते घरातल्या घर खर्चाचे. त्यावेळी आता सदाशिवराव सत्याला विचारू लागतात, काय हे प्रकरण आहे? मग आता सत्या म्हणतो, बाप, मला ते पैसे हवे होते, मी तुला सांगितलं ना, नंतर सांगेन कशासाठी पाहिजे. निरूपा म्हणते, याला कशासाठी पाहिजे मला चांगलेच माहीत आहे, त्याच्याकडून ते पैसे घ्या. तेव्हा सदाशिवराव आता सत्याकडून ते पैसे घेतात आणि निरूपाच्या हातावर टेकवतात. त्यावेळी आता सत्या म्हणतो, बाप प्लीज मला हवेत ते पैसे. त्यावेळी निरूपा म्हणते, चोरटा कुठला, लहानपणी असाच जेलमध्ये तिकडे गेला होता, आता मी पोलिसांना फोन करते आणि याला तिकडेच घेऊन जायला सांगते, म्हणजे एकदाची कटकट जाईल. त्यावेळी आता पोलिसांना ती फोन करणार असते. मग आता सदाशिवराव म्हणतात, थांब जरा, अजिबात पोलिसांना फोन करू नको, आतल्या गोष्टी आतच राहू देत, असं म्हणून ते तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, आता पैसे मिळालेत ना तुला तुझे, गप्प बस. त्यावेळी आता सत्याला खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे बापाला निरूपापुढे किती माघार घ्यावी लागतीये. निरूपा आता म्हणते, पोलिसांना फोन नाही केला तरी तुम्ही त्याला शिक्षा करायलाच पाहिजे,
पाहिजे। त्यावेळी सदाशिवराव म्हणतात, तुला असं वाटतं का सत्याला शिक्षा हवी, तेव्हा मी देतो त्याला शिक्षा, असं म्हणून ते आता कडे पाहतच राहतात। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये शिवराव हे काठी घेतात आणि सत्याचा हात पुढे करून स्वतःच्याच हातावर फटके देऊ लागतात। तेव्हा सत्याला खूप वाईट वाटतं। तर दुसरीकडे राजला आता कॉलेजमध्ये मीराने प्राध्यापकांकडे रिक्वेस्ट करूनही ते राजला कॉलेजमध्ये घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतात। त्यामुळे मीराचाही नाईलाज होतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।